ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लाखो रुपये खर्चूनही गटार नाही, शेनगाव रस्त्यावर पाण्याचे ओसंडते प्रवाह। मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा प्रशासनाला जाब। कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्याच्या शेनगाव परिसरात लाखो कोट्यावधी रुपयांची रस्त्याची कामे झाली असे स्थानिक प्रशासन सांगते, मात्र प्रत्यक्षात गावातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे। नव्याने तयार केलेल्या रस्त्यावर साइड गटार अथवा मोरेंची अवस्था नसल्याने सध्या रस्त्यावरच पाण्याचे ओसंडते प्रवाह वाहताना दिसत आहेत। यामुळे नागरिक त्रस्त झाले असून वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या संदर्भात मनसेचे बुदरगड तालुका अध्यक्ष अशोक पाटील यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर जोरदार टीका केली। त्यांनी स्पष्ट शब्दात विचारलं आहे की जेव्हा रस्त्यावर पाण्याचं साचलेलं डबकं दिसतं तेव्हा आम्ही विकास कामाच्या नावाने फसवलं गेलो नाही का। या व्हिडिओमध्ये श्री पाटील यांनी शेनगाव रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा थेट दृश्यदर्शी पुरावा दाखवत म्हटलं आहे की रस्त्यावर वाहन चालवणं अवघड झालं आहे। त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा प्रशासन यांच्यावर ही जबाबदारी ढकलली। विकासाच्या नावाखाली टेंडर मंजूर होतात, लाखोचा निधी खर्च होतो, पण काम पूर्ण झाल्यावर मूलभूत सुविधा म्हणजे पाणी वाहून जाण्यासाठी मोऱ्याच लावल्या जात नाहीत। याला काय म्हणायचं? या रस्त्यावरून दररोज अनेक दुचाकीस्वार, शालेय वाहने, शेतकरी आणि सामान्य नागरिक प्रवास करतात। पाण्यामुळे घसरणीच्या घटना, अपघात, पादचारी चालताना चिखल आणि पाण्यातून वाट काढण्याची वेळ येते। श्री पाटील यांच्या या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर जनतेचा संतापही व्यक्त होत आहे। अनेकांनी यावर प्रशासनाच्या निष्काळजीपणाची नोंद घेतली असून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। महानकरी न्यूजसाठी युवराज पाटील, सरवडे।